विलिनीकरणानंतर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार असल्यामुळे एक गट नाराज होता। विमान अपघातामागे तो कट आहे का? पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा मोठा आरोप। अजितदादांच्या विमानात अतिरिक्त इंधन होतं। अपघातानंतर अनेक स्फोट झाले। दादांचं विमान मुद्दाम खाली आदळण्यात आल्याचा आम्हाला संशय। रोहित पवारांचा पत्रकार परिषदेतून आरोप। विमानाचा ब्लॅक बॉक्स ठेवण्याची जागा अत्यंत सुरक्षित असते। ब्लॅक बॉक्स जळाल्याचं समोर आल्यास आमचा संशय बळावेल। ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही, आम्हाला छेडछाडीचा संशय। पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांनी आरोप करण्याचे धंदे बंद करावेत। अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर राधाकृष्ण विखेंचा निशाणा। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। दादांचा घातपात असेल तर देशात कुणीच सुरक्षित नाही। नाना पटोलेंचं वक्तव्य। केंद्रातील एजन्सीवर कुणाचाच भरोसा राहिलेला नाही। विमान मालकांना देशाबाहेर जायची परवानगी मिळतेच कशी? नाना पटोलेंचा सवाल। पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळणार असेल तर रोहित पवार असं करत असतील। योग्य व्यासपीठावर शंका मांडल्या तर त्यांचं निरसन होईल। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। रोहितची अस्वस्थता साहजिक आहे। सर्वांना किमान अपघात कसा झाला याचं उत्तर हवंय। संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर सुप्रिया सुळेंची माहिती। मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार। अजितदादांच्या विमान अपघाताच्या सीबीआय चौकशीबाबत फडणवीस गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार। सुनील तटकरेंची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी फक्त सीबीआय चौकशी चालणार नाही। रोहित पवारांनी केलेल्या मागणीप्रमाणे विदेशी एजन्सींकडून चौकशी व्हावी। काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। सरकारनं सीबीआय पलीकडेही तपास करावा। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विलिनीकरणाची चर्चा करण्याआधी अजित पवारांनी एनडीएची परवानगी घेतली होती। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। एनडीएच्या परवानगीनंतरच विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल होता। सूत्रांची माहिती। जयंत पाटलांकडे विलिनीकरणाबाबत जवळपास 30 बैठका झाल्या। दोन कुटुंब एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र येऊ द्यावं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। पडद्यामागच्या राजकीय घडामोडींमुळे दादा अस्वस्थ होते असं रोहित पवार म्हणाले। काल रोहित पवारांची कोर्टात भेट झाली तेव्हा चर्चा झाली। संजय राऊतांचा दावा तर 1-2 दिवसात पुन्हा या संदर्भात चर्चा करणार। राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार। इंडिया AI इम्पॅक्ट समिट संबंधात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावणार। राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा। 16 मार्चला मतदान होणार। महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक होणार। महाराष्ट्रातील 7 खासदार निवृत्त होत असल्यानं निवडणुका होणार। मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा अहवाल कालच मला मिळालाय। सीलबंद लिफाफा अजून उघडलेला नाहीये। प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात येईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात कोर्टाचं समन्स। 24 नगरसेवकांविरुद्ध पराभूत उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिका। पराभूत उमेदवारांकडून 24 नगरसेवकांवर विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार। रद्द केलेले जन्मदाखले नियमित करण्याचा ठराव चर्चेला येणार। टिपू सुलतानच्या फोटोनंतर झालेल्या वादानंतर पहिलीच महासभा। भिवंडीत महापौर पदाच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू। भाजप काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली। सूत्रांची माहिती। भाजपनं काँग्रेससोबत सूत जुळवल्यास भाजपमधील एक गट बाजूला होण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। नंदनवन बंगल्यावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये अर्धा तास चर्चा। भाजप नेते प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला। मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी प्रसाद लाड शिवतीर्थवर। दोघांमध्ये 20 मिनिटं राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती। महाराष्ट्र सरकारने मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला याचा मला आश्चर्य वाटत नाही।
भाजपने यापूर्वीही विरोधच केला होता। मुस्लिम आरक्षण रद्द करण्यावरून इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात पीडब्ल्यूडीच्या भ्रष्टाचाराविरोधात मनसेचा एल्गार आंदोलन। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पुराव्यानिशी पर्दाफाश करणार मनसेचा दावा। आज जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्यात दुपारी बैठक। पक्ष बांधणीवर होणार चर्चा। शरद पवार पुढील महिन्यात करणार राज्याचा दौरा। शरद पवार पुढील महिन्यात राज्याचा महत्त्वाचा दौरा करून गाठीभेटी घेणार। आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये आज आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026चं आयोजन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आयएफआरचं निरीक्षण। आयएफआर दरम्यान भारत आणि मित्र देशांच्या 70 युद्धनौका, पाणबुड्या आणि नौदल विमानांनी समुद्रात दाखवली ताकद। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उत्तम जानकरांनी शिवसेनेशी जवळीक वाढवल्याचं दिसतंय। दोघांनी उदय सामंत आणि गोगावलेंची भेट घेतली आहे। भाजप विरोधात लढणारे पवारांचे आमदार खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं दिसतंय। स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रभाकर शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब। शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांचं नाव। प्रभाकर शिंदे आणि राजश्री शिरवाडकरांचा अर्ज दाखल। मीरा भाईंदर महापालिकेत पहिल्या सभेत गदारोळ। आसन व्यवस्थेवरून विरोधक आक्रमक। सभागृहातच ठिय्या। भाजपनं विरोधकांच्या जागेत फेरबदल केल्याचा आरोप। काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा सभागृहात ठिय्या। प्रशांत कोरटकर मुंबईमध्ये आहे की दुबईला पळून गेलाय? कोरटकर प्रकरणाचा तपास अपूर्ण का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची पोलिसांना नोटीस। ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना नोटीस पाठवत सवाल। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी खासदार संजय राऊतांची भेट घेतली आहे। विरोधी पक्षनेतेपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पेडणेकरांकडून राऊतांची भेट घेण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या इतिहासात किशोरी पेडणेकर पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचं भूमिपूजन। मुंबई विमानतळाच्या कार्गो टर्मिनलवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। फेडेक्स मार्फत जलद वाहतुकीला चालना मिळणार। राहुल गांधींच्या आवाजाचे नमुने घ्या। विशेष न्यायालयात सात्यकी सावरकर यांची मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात याचिका। काल या संदर्भात सुनावणी पार पडली आहे। नवी दिल्लीच्या जेएनयूमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये संघर्ष। विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये तोडफोडीनंतर प्रशासनाकडून विद्यार्थी संघाचे 4 आणि एक माजी अध्यक्ष सस्पेंड। चुकीची कारवाई केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू 250 किलोमीटर महापदयात्रा काढणार। चिखलदरा ते सलोना पायी यात्रा निघणार। 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान यात्रा मेळघाटात असणार।